आता 27ला जनगणना होणार आहे आणि आत्ताच्याच घडीला मुंबई शहरामध्ये मराठी माणूस आता उरलाच नाहीये, तो अल्पसंख्यक झालाय, त्याला स्थानच नाहीये. अशा प्रकारची सामूहिक मगरुरीची कुजबुजीची भाषा सतत होते आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आम्ही विनंती करणार आहोत, अगदी भाजपच्या मंडळीनं सुद्धा, की आज समजा तुमच्या मेहरबानीने उत्तर भारतीय आणि गुजर मारवाड्यांनी सेना मनसेचा पराभव केला किंवा काँग्रेसचा पराभव केला, तर उद्या या तुमच्या पक्षामधले उत्तर भारतीय आणि तुमच्या पक्षातले गुजर मारवाडी उद्या जाऊन तुमच्या पक्षातल्या मराठी लोकांचाही बंदोबस्त करतील. म्हणजे कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा वर्षा गायकवाड यांचा पराभव आज होईल, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचं उद्या तेच होणार आहे. म्हणजे भाजपमधल्या मराठी लोकांचं मरण उद्या आहे, बाकीच्या पक्षातल्या मराठी लोकांचं मरण जर आज असेल. त्यामुळे जे जात्यात आहेत त्यांच्याकडे बघून भाजपमधल्या सुपातल्या लोकांनी फार आनंदाच्या उकळ्या फोडण्याची गरज नाहीये. हे गुजर मारवाडी आणि उत्तर भारतीय आधी काँग्रेस आणि सेना मनसेचा बंदोबस्त करतील, मग कुणी उरणारच नाही बंदोबस्त करण्याजोगं, मग तुमचाच नंबर लागणार आहे. त्यामुळे तेवढी एक काळजी सत्तेतल्या लोकांनी पण घेतली पाहिजे. मराठी भाषेची गळचेपी सध्या